माझ्याकडे येणारी 35 वर्षांची सविता मुळात तक्रार घेऊन आली ती हीच की मॅडम, सकाळी उठल्यानंतर हात पाय इतके आखडून जातात आणि सांध्यांवरती एवढी सूज असते की मला साधी साधी घरातली कामं सुद्धा करता येत नाही, की मुलांचे डबे सुद्धा मला वेळेवर देता येत नाही. या सांध्याच्या दुखण्याने मी खूप त्रासली आहे हो. सविताची पूर्ण तपासणी झाली, योग्य त्या तपासण्या झाल्या आणि त्यानंतर तिचं निदान झालं. ते होतं आमवात किंवा रुमटॉइड आर्थरायटिस. होय, याच रुमटॉइड आर्थरायटिसबद्दल या व्हिडिओमध्ये आपण थोडी माहिती करून घेणार आहोत. मराठीमध्ये याला आमवात जरी म्हटलं तरी याचा आम्लपित्ताशी किंवा शरीरातल्या कुठल्याही पित्ताशी तसा संबंध नाही बरं. आयुर्वेदामध्येही आमवात नावाची एक संज्ञा वापरतात, पण त्या संज्ञेमध्ये आणि रुमटॉइड आर्थरायटिसमध्ये हा फरक आहे. या रुमटॉइड आर्थरायटिस कुणामध्ये दिसतो, काय लक्षणं आहेत आणि त्याचं निदान आणि पुढचे उपचार कसे होतात याबद्दलची थोडी माहिती आता मी देणार आहे. रुमटॉइड आर्थरायटिस हा मुख्यत्वे स्त्रियांचा आजार समजला जातो. आमच्याकडे येणाऱ्या 4 पेशंटपैकी 3 पेशंट रुमटॉइड आर्थरायटिसच्या स्त्रिया असतात आणि मुख्यत्वे हा तरुण वयातला आजार धरला जातो. वय वर्ष 20 ते 45 या कालावधीमध्ये या आमवाताची लक्षणं आपल्याला दिसून येतात. पण काही रुमटॉइड आर्थरायटिस वय वर्ष 20च्या आत सुद्धा सुरू झालेले आम्ही बघतो आणि काही वृद्ध व्यक्तींना सुद्धा आमवाताची लक्षणं वय वर्ष 60 नंतरही आम्हाला दिसून येतात. या प्रकारच्या संधिवातामध्ये मुख्यत्वे सांध्यांच्या आतमध्ये सूज येण्याचा प्रकार होतो. कुठले कुठले सांधे धरले जातात म्हटलं तर शरीरातले सगळे सायनोव्हियल जॉईंट्स, म्हणजे ज्या सांध्यांमध्ये हे श्लेष्मल आवरण किंवा सायनोव्हियल मेम्ब्रेन आहे, हे सर्व सांधे या संधिवातामध्ये ग्रासलेले दिसून येतात. डोक्यापासून पायापर्यंत, उदाहरणार्थ जबड्याचे सांधे, टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट, नंतर खांदे, कोपरे, हाताची मनगट, बोटं, पेरांचे सांधे, त्याचबरोबर खुबे, गुडघे, पायाच्या बोटांचे सांधे, अगदी या सर्व सांध्यांमध्ये या संधिवाताची लक्षणं दिसून येतात. रुमटॉइड आर्थरायटिस कशामुळे होतो? पुन्हा एकदा, या संधिवाताचं एकच एक कारण नाही. यामध्ये बरीच कारणे एकत्र येऊन मल्टीफॅक्टोरियल अशा प्रकारचा हा वाताचा प्रकार आहे. यामध्ये अनुवंशिकता, जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, त्याचबरोबर वातावरणातले घटक, यामध्ये जंतू संसर्ग, प्रदूषण, काही औषधांचे परिणाम आणि स्त्रियांमध्ये दिसणारा हा आजार म्हणून काही हॉर्मोन्सचा सहभाग, अशा सर्व कारणांमुळे आमवाताचा त्रास होतो असं दिसून येतं. पुरुषांमध्ये स्मोकिंग किंवा तंबाखूचं सेवन हाही या आजाराकरता एक महत्त्वाचा कारणीभूत घटक मानला गेला आहे. या संधिवाताची लक्षणं काय? बहुतेकदा यामध्ये जी सांधेदुखी सुरू होते त्यामध्ये सांधे आखडणं, सकाळच्या वेळेला पटकन हालचाली करता न येणं आणि हा आखडाव जवळजवळ अर्धा तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त पेशंटला अनुभवास येतो. त्याचबरोबर सांधे लाल होतात, गरम होतात, त्याच्यामध्ये सूज येऊन दुखायला लागतात. काही वर्ष किंवा काही महिने ही सूज तशीच राहिली तर या सांध्यांमध्ये विकृती सुद्धा येतात. त्यामुळे बऱ्याचदा बोटांची हाडं वाकडी झालेली किंवा गुडघ्यांमध्ये काही विकृती आलेल्या आपण या पेशंटमध्ये बघतो. तुम्हाला एक माहिती आहे, या संधिवातामध्ये सांध्यांखेरीज सुद्धा काही लक्षणं दिसून येतात. होय, रुमटॉइड आर्थरायटिस हा एक सिस्टेमिक आजार मानला जातो. यामध्ये फक्त सांधेदुखी नव्हे तर सांध्याखेरीज इतरही काही अवयवांवर त्याचा परिणाम दिसतो. यामध्ये वजन कमी होणं, सतत थोडासा बारीक ताप वाटणं किंवा रक्त न वाढणं, हिमोग्लोबिन सतत कमी राहणं, रक्तक्षय होणं, हा प्रकारही या संधिवातामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर डोळे कोरडे पडणं, त्वचा कोरडी असणं, तोंड कोरडं असणं, तसंच काही वेळेला काही न्यूमोनियाचे प्रकार या संधिवातामध्ये दिसून येतात. हृदयविकार किंवा स्ट्रोक, पक्षाघात अशासारख्या आजारांना आता काही जे नवीन रिस्क फॅक्टर्स आहेत त्यामध्ये आमवातासारखे संधिवात असणं हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक धरला जातो. या संधिवाताचं निदान कसं होतं? सांधेदुखी, सांध्यातला आखडाव ही लक्षणं जेव्हा येतात त्यावेळेला त्वरित संधिवात तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं. कारण योग्य वेळी आणि योग्य कालावधीत या संधिवाताचं निदान होणं खूप महत्त्वाचं असतं. याला आपण गोल्डन पिरियड किंवा
गोल्डन विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणतो, की ज्यामध्ये संधिवाताची लक्षणं तर कमी करता येतातच, पण त्याबरोबर संधिवात पुढे वाढू नये याकरता काही महत्त्वाचे उपाययोजना करता येऊ शकतात. डॉक्टरांकडे किंवा तज्ज्ञांकडे गेल्यानंतर रुग्णाचा पूर्व इतिहास बघितला जातो. रुग्णाची पूर्ण शारीरिक तपासणी केली जाते आणि त्यानुसार या आजाराचं निदान करता येतं. पण हे निदान आणि त्या निदानानंतरची जी औषधं चालू करायची याकरता काही तपासण्यांचा आधार घ्यायला लागतो. रुग्ण जेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांकडे येतात त्यावेळेला काही विशिष्ट चाचण्या किंवा तपासण्या पण केल्या जातात. यामध्ये रुमटॉइड फॅक्टर किंवा RA फॅक्टर नावाची टेस्ट खूप जणांना परिचित असते. रुमटॉइड फॅक्टर, अँटी-CCP अशा नावाच्या काही ऑटो इम्यून प्रकारच्या संधिवाताच्या चाचण्या आहेत, की ज्यामध्ये आमवातामध्ये येणाऱ्या अँटीबॉडीजचं निदान केलं जातं. जवळजवळ 80% लोकांमध्ये, 80% रुग्णांमध्ये या अँटीबॉडीज पॉझिटिव्ह असतात, पण 20% रुग्णांमध्ये या निगेटिव्ह असून सुद्धा त्यांचं रुमटॉइड आर्थरायटिस हे निदान होऊ शकतं. या मुख्य चाचण्यांखेरीज आपण इतरही काही चाचण्या त्याच्यामध्ये सांगतो. त्यामध्ये मुख्यत्वे तुमची लिव्हर, किडनी, तुमचं रक्ताचं प्रमाण या सगळ्यांचाही विचार केला जातो. त्यानंतर एक्स-रे किंवा अल्ट्रासाऊंडसारखी टेक्निकसुद्धा आजकाल सांध्यातली सूज बघण्याकरता आणि हाडांवर झालेला परिणाम बघण्याकरता वापरली जातात. तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्णपणे तपासणी, रुग्णाचा पूर्व इतिहास आणि या सगळ्या चाचण्यांचा आधार या सर्वांनी आपण रुमटॉइड आर्थरायटिसचं निदान करतो. आता हे निदान झाल्यानंतर याच्यावर उपचार आहेत का? नक्कीच. हे आजार दीर्घकालीन असले तरीसुद्धा या आजारांना व्यवस्थित नियंत्रित करता येऊ शकतं आणि त्याच्याकरता औषधोपचार नक्कीच आहेत. ॲलोपॅथीमध्ये सगळीच औषधं स्टिरॉइड्स किंवा वेदनाशामक आहेत का? हा एक पुढचा महत्त्वाचा प्रश्न सगळेच पेशंट विचारतात आणि किंबहुना स्टिरॉइड वापरली जातात म्हणून बरेच रुग्ण हे लवकरच्या पिरियडमध्ये आमच्याकडे येत नाहीत. तर या निमित्ताने एक मुद्दा नक्की सांगू इच्छिते, की ॲलोपॅथीमध्ये किंवा आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये सर्व उपचार हे स्टिरॉइड्स नसतात किंवा सर्व उपचार फक्त वेदनाशामक नसतात. तर ह्या आजारामध्ये येणारी ही जी सूज आहे किंवा प्रतिकारशक्तीमध्ये आलेले जे दोष आहेत, या दोषांवर कार्य करणारी काही विशिष्ट औषधं या आमवाताकरता आपण वापरतो. यामध्ये वेदनाशामक गोळ्या, त्याबरोबर डिसीज मॉडिफाईंग एजंट्स किंवा DMARDs ही औषधं आपण यामध्ये नियमित पद्धतीने देत राहतो. अर्थातच नियमित आणि लाँग टर्म देण्याची औषधं असल्यामुळे याच्या वेळोवेळी तपासण्या करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. तेव्हा योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन, योग्य निदान, त्यानंतर योग्य औषधोपचार आणि वेळोवेळी या कंडिशनचा केलेला फॉलोअप आणि त्याबरोबर पिरियॉडिक केलेल्या चाचण्या हे सर्व हा संधिवात चांगल्या रीतीने नियंत्रित करण्याकरता खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही माहिती आपल्या माहितीतल्या रुग्णांना जरूर शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.